काही दिवसांपासून तुम्हीही म्हणत होतात आणि हा टाल तसं भारतानं केलेलंही आहे. खोमेनींच्या मृत्यूबद्दल किंवा त्यांना ज्या प्रकारे मारलं त्याबद्दल भारतानं शोक व्यक्त केला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी जाऊन शोक संदेश त्यांच्या इराणच्या एम्बसीमध्ये लिहिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. जरी इराणच्या दृष्टीनं ही दुःखद गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा ही दुःखद घटना आहे. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीनं ठार करणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडनॅप करून न्यूयॉर्कला आणणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चिथावणी देणं, या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्ह आहेत. कोणी असते त्या देशातली सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेनेच करायला पाहिजे. उद्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं की मी ते सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उलथवून टाकेन, आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू. उद्या इस्रायलला वाटलं की मोदी आमचं ऐकत नाहीत आता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलेले आहेत राष्ट्रहिताचे, म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही. पण जर इराणच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोक मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं. आणि इराणमध्ये किंवा गाझामध्ये जो नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं. याचं कौतुक इस्रायलला असेल, अमेरिकेला असेल, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही. भारताच्या सागरी हद्दीमध्ये नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इराणच्या नौदलातली एक युद्ध नौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपतीसमोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचासुद्धा भारताकडून निषेध होत नाही. हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे. हो सर, हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच. जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव. पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतोय की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला पाहावं लागतं. पण रावसाहेब, मध्यंतरी भारताने जो अमेरिकेशी ट्रेड बिझनेस डील केलं त्याचे जे काही त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता समोर येत आहेत. कारण आता जो युद्धाचा परिणाम दिसतोय आणि कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, इंधन पुरवठा होणं कठीण बनलेलं आहे. अशा काळात रशियाशी करार किंवा रशियाकडून 30 दिवसांचा तेल साठा घेण्यासंदर्भात अमेरिकेनं भारताला परवानगी दिली. हो ना, तेच तर म्हणतोय ना.
अमेरिका भारताला सांगते आहे की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला. आम्ही नाही ठरवत आहोत. भारताला अमेरिका नाचवते आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत. अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलं आहे समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे. परवानगी गुलामांना देतात बरं का. परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, मी पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर. पण राऊतसाहेब, या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीत किंवा जे काही सगळं सुरू आहे आखाती देशात, चीन आणि रशिया हे इराणच्या बाजूने उभं ठाकलेले दिसतात. हळूहळू बरचसा जगातले अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरुद्धात उभे राहतील. आणि या जगामध्ये 2 देश युद्धखोर आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला. भारतानं कायम शांततेचा संदेश दिला, पंचशिलाचा मार्ग स्वीकारला, पंडित नेहरूंचा तटस्थतेचा मार्ग स्वीकारला. आणि भारताला सुद्धा भविष्यामध्ये ह्याच मार्गाने जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारताचं नेतृत्व या सगळ्या प्रकरणात चूक आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्यांविरुद्ध उभं राहायची त्यांच्यामध्ये हिंमतच नाही आहे. आता नाटोचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत त्या अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतलेली आहे की आम्ही इस्रायल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही. त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रप्रमुखांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमिकेत आहेत. हे युद्ध बराच काळ चालणार आहे. 7-8 दिवस, 10 दिवस, पण बराच काळ युद्ध चालेल. इराणची जनता झुंजार आहे असं माझं कायम म्हणणं आहे. त्यांना एक फार मोठी परंपरा आहे शेकडो वर्षाची, आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटतंय. या परिणामांबाबतचाच विषय, उपाययोजनांच्या बाबतीत, धोरणांच्या बाबतीत आत्ताच देशातली निर्यात ठप्प झालेली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यानंतर निर्यातीवरती फार बंधनं आलेली आहेत. आमचं शेती उत्पादनं, आमचं फळफळावळ, आमचं इतर काही अनेक गोष्टी, कपडा बरं का, टेक्स्टाईल, या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आलेली आहेत. आणि ह्याच्यावरती सरकारकडे कोणतीही भूमिका या क्षणी नाही. आमचे हजारो लोक ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत. ह्याच्यावर सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही की ते काय करणार आहे, काय करणार आहे. त्यात विद्यार्थी आहेत, पर्यटक आहेत, तिथे कामधंद्याला गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार गंभीर आहे. राऊतसाहेब, महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीचा विषय आहे. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होते आहे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेत बिनविरोध झाले. नाही, बघा असं आहे की जर निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्यात अर्थ नाही. कोणीही महाराष्ट्रात यापुढे करू नये या मताचा मी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विधान परिषद आणि राज्यसभा, 1-2 विधान परिषदा आणि 1 राज्यसभा निवडून देण्याइतकं बळ महाविकास आघाडीमध्ये आहे. पण कोणाला असं वाटत असेल की आपण घोडेबाजार करावा आणि महाराष्ट्राला जी चटक लागलेली आहे राजकारणात पैशाची, ती चटक वाढवावी, तर त्या राज्याच्या प्रतिष्ठेला, इब्रतीला धक्का लावतात. एवढंच मी सांगितलं. पण राऊतसाहेब, तुमचे हे थेट संकेत आहेत का? कारण आता राज्यसभा बिनविरोध झालेली आहे. शरद पवार आणि त्यांच्यासह अन्य पक्षांचेही सगळे उमेदवार बिनविरोध गेले. तर मे महिन्यात होत असलेली विधान परिषदेची निवडणूक, ज्यात संभाव्य उमेदवार उद्धव ठाकरेही असतील,
तुम्ही स्वतः तसं म्हणता आहात, तर ती निवडणूकही बिनविरोध व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे का? काहीच हरकत नाही बिनविरोध व्हायला. आम्ही दोन्ही तीन लोक मिळून आणि इतर आमचे मग समाजवादी पार्टी किंवा डावे पक्ष वगैरे असे मिळून आम्ही साधारण 50च्या दरम्यान आम्ही आहोत. आणि जर ते आकडे जुळत असतील तर एक काय आम्ही 2 विधान परिषदा आपण विरोधी पक्ष जिंकू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये सरकार पक्षाकडे 5वी बहुमत आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार करू नये. दिल्लीच्या सूचनेनुसार दिल्लीचं सरकार हे घोडेबाजारातून आलेलं सरकार आहे, पण महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्याकडे आज बहुमत आहे. ते बहुमत कसं आणलं वगैरे हा पुढला प्रश्न आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, स्वतः भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. तर त्यांनी या राज्यामध्ये भविष्यात घोडेबाजाराचा कलंक लावून देऊ नये. चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय. काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पात? निवडणुकीतला आणखी एक प्रश्न आहे की सर्वांनाच आश्चर्य देणारी उमेदवारी म्हणजे शिंदे शिवसेनेतून आलेली आहे. अनेक नावं म्हणजे राहुल शेवाळे, शायना NC वगैरे अशी सगळी नावं सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी ज्या कार्यकर्त्या आहेत प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या हायकमांडनं त्या गटाच्या जर काही निवड केली असेल तर तो त्याच्यावरती मी मत व्यक्त करणार नाही. पण जर एखाद्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला, हां, दलित शोषित कुटुंबातल्या कार्यकर्त्याला महत्त्वाचं पद मिळत असेल तर तो कोणत्याही पक्षाचं जरी असेल तरी त्याचं स्वागत करण्याची भूमिका ही कायम आम्ही घेतलेली आहे. ठीक आहे, आमचे राजकीय मतभेद आहेत, पण एक सामान्य कार्यकर्त्याला जर एखादं पद मिळत असेल तर त्याचं स्वागत हे खुल्या दिलानं करायला पाहिजे. आता तुम्ही ज्या ज्योती वाघमारेचं नाव घेताय ते आमच्यावर सतत टीका करतात, अपशब्द वापरतात असं मी ऐकलंय. मला लोकांनी सांगितलं. म्हणजे ठीक आहे, ही त्यांची संस्कृती व त्यांच्या पक्षाचा संस्कार असेल, पण तरी त्या एका सामान्य कुटुंबातल्या आहेत. त्यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातील शोषितांसाठी काम करावं एवढंच मी सांगेन. आनंदराव अडसूळांनी तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त केली. तिथं फसवणुकीची भावना व्यक्त करतात. ते म्हणतात की मला राज्यपालाचं आश्वासन दिलं होतं आणि आता देखील मला डावललं गेलं, अशा प्रकारची भावना नाही, उघड ते होते. चुकीचं आहे. तसं नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला राज्यपालापेक्षाही अमेरिकेचं हायकमिशनर, अमेरिकेत आणि फ्रान्समध्ये आम्ही तुम्हाला 2 हायकमिशनरची पदं देऊ, तुम्ही माणसं निवडून आमच्याकडे पाठवा. हायकमिशनर फार मोठं पद, अमेरिका आणि फ्रान्स असं काहीतरी ते आहे. राज्यपाल वगैरे फार लहान पद आहेत. रोहित पवारांनी फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प चांगला आहे. त्याने उत्तम अर्थसंकल्प सादर करावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. बरं, महाराष्ट्रामध्ये गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करावा. आणि हा अर्थसंकल्प आपल्या उद्योगपती मित्रांसाठी आहे अशी लोकांची भावना होऊ नये याची काळजी घ्यावी. धन्यवाद. हाँ बोलिए बोलिए. भारत को तेल खरीदने की अनुमति जो है अमेरिका के वित्त मंत्री देखो, अगर अमेरिका ने भारत को रशिया से तेल खरीदी करने के लिए परमिशन दिया है, उसका मतलब है हम अमेरिका जैसे देश के इशारे पर हमारी राजनीति और हमारी विदेश नीति चल रही है. इस प्रकार से परमिशन कौन देता है? एक देश अपने गुलाम देश को देता है कि हम कहते हैं कि आप अभी रशिया से तेल खरीदी कर लीजिए, अगर आपको ज़रूरत है तो हम आपको ये परमिशन देते हैं. उसका मतलब है ये तय हो गया है कि अमेरिका ने भारत को गुलाम बना लिया है. अमेरिका ने भारत के प्रधानमंत्री को, भारत के पॉलिटिकल लीडरशिप को, ये हमारे गुलाम है और हम जो कहेंगे यही उस दिशा में उनको जाना पड़ेगा. ये अमेरिका ने विश्व को दिखाया है. तो अमेरिका ने परमिशन दी है अब रशिया से ऑयल खरीदी करने के लिए. उसका मतलब हम गुलाम हैं अमेरिका के. हमें अपना कोई आवाज़ नहीं है, हमें अपनी कोई भूमिका नहीं है.
विदेश नीति में, बस। रावसाहेब, एकच प्रश्न आहे. सभागृहामध्ये काल आमदारांकडनं क्रिकेट मॅच साठी चर्चा होते, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा अन्य गंभीर प्रश्न संपलेत का? आता प्रश्न आता अर्थसंकल्प आहे, बोलतील हळूहळू. क्रिकेटचा जोर उतरल्यावर जनतेच्या दुःखाचा जोर त्यांना चढेल. भारत ने शोक जताया, भारत ने देरी की है।